नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ बनवतोय कारण आहे वैष्णवी ताई. तर विचार करा, त्यांचं लव्ह मॅरेज होतं. माहित नाही त्या पोराने त्याच्याकडे काय बघितलं, पण नक्कीच त्या पोराने त्या पोरीची प्रॉपर्टी बघून तिच्यासोबत लग्न केलं हे मात्र सिद्ध झालं. अरे काय नाही केलं रे, तुम्हाला थार दिली, पाहिजे तेवढे सोनं दिलं, सगळं दिलं, तरी पण तुम्ही त्याच्याकडून अजून अपेक्षा करता. तुमच्याकडे नराधम या जगात कुठेच नाहीयेत. तुम्हाला असं भरचौकात नेऊन मारलं पाहिजे हरामखोरांनो. आज वाईट वाटतं एवढं की कुठल्या तरी एका बहिणीसोबत आपल्या असं झालंय. म्हणून मी सगळ्या मुलींच्या बापाला हे सांगतो की पोराचं मोठं घर आहे हे बघून तुम्ही पोरीचं लग्न नका लावून देऊ. चुकी करताय तुम्ही. जेवढं मोठं घर तेवढा पोरीचा छळ हे मात्र नक्की आहे, लक्षात राहू द्या. पोरगी गरीब घरी द्या, सुखानं 2 घास खाऊन तरी राहील ती, पण पोरगी मोठ्या घरी द्यायच्या नादात पोरीचं आयुष्य बरबाद नका करू. सोपं नाही, आता त्याचं कलियुग चालू आहे. पुरीच्या घरात तुम्ही पैशाची अपेक्षा करत असाल, अजून पैसे घेऊन ये. अरे लाजा वाटत द्या, लाजा. आणि मुलींच्या बापाला अजून सांग नाही, विचार करून मोठ्या घरी मुली द्या. कुठं पण देऊन पुरीचं वाटोळ नका करू तुम्ही. सोपं नाही आयुष्य काढायचं. आयुष्य काढायचं असतं, आयुष्य. विचार करा, अजून पण वेळ निघून गेलेली नाहीये. मोठं कर करून पुरीचं वाटोळ नका करू.